2 दिवसासाठी, हा 1 दिवसासाठी, सकाळी दिलं संध्याकाळी 8 कोटी काढा. बघा, एका दिवसासाठी कोणीतरी एक उमेदवारांनी आपल्या विरोधातल्या स्टँडिंग कमिटीचा एका दिवसासाठी चार्ज घेतला आणि संध्याकाळी 8 कोटी रुपये पास करून घेतले. आता 4 मध्ये सुंदरडी इकडे लक्षात घ्या. पैसे घ्या नका घेऊ, तो तुमचा मुद्दा आहे. जातीपेक्षा देश मोठा असतो आणि देशापेक्षा धर्म मोठा असतो. संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो आणि स्वाभिमानापेक्षा आपल्या आई वडिलांचे संस्कार मोठे असतात. जर तुम्ही स्वतःला विकलं तर तुमच्या आई बापांचे संस्कार तुम्ही विकले, त्यांचे आदर्श तुम्ही विकले, त्यांची माया तुम्ही विकली. याचा अर्थ त्या आई बापाला अपमानजनक वाटेल की कसा पोरगा पैदा केला रे मी, जो लोकांच्या काही पैशासाठी विकला गेला. ही अवलाद माझी नाही, ही अवलाद हिंदू नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही अन्यथा नका घेऊ. फार वाईट आहे. स्वाभिमानाने जगणं म्हणजे फार अवघड आहे. असे लोक भेटतात मला, ओपन होत नाही. काल दिसतं येतो ना मने म्हणा पाहुणा त्या पुन्हा दोस्त सिद्ध. तर काय सांगू, पुन्हा पाहुणा किती चावणार, इतका चावणार लहानपणापासून माल तो निलेत का अजून मुलगी नाही राहील. तुम्ही મને सारखेच घेत, तुम्ही बो चावणार माल बी चावणार. परंतु बंधूंनो, माझी सर्वांना विनंती आहे, ही लढाई फक्त नगरपालिका नसू द्या. ही लढाई मतांची नाही, ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही लढाई आत्मसन्मानाची आहे, ही लढाई आपल्या आईबापांच्या संस्काराची आहे आणि ही लढाई पुन्हा एकदा हिंदुत्व किंवा हिंदवी स्वराज्य व्हावं, ती लढाई आहे. भारतीय जनता पार्टी म्हणते रामराज्य पाहिजे. रामराज्याचा आता असं होत नाही की आपण हिंदू मुसलमान करू, पण रामाच्या राज्यात जे जे कोणी जीवित आहे, मग ते माणूस असो, महिला असो, प्राणी असो, पशु असो, यांना प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना उपलब्धता पाहिजे. रामाचं राज्य म्हणजे सर्वमय सुखमय पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. ती कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीची आहे. मी जास्त वेळ घेत नाही. बंधू काका कसा मध्ये चालणार, हम बाप से नाही ते. अरे तुमच्याकडे सत्ता असून जे जनतेसाठी जे तुम्ही काम केलं नाही, बिगर सत्तेचं या बहादरनी काम केलं नाही, याचा साक्षीदार पूर्ण तालुका आणि जिल्हा आहे. दुष्काळातला असू द्या, गोमातेचा असू द्या, करोनातला असू द्या, तुमच्याकडे गडगंज पैसा असून तुम्ही हॉस्पिटल काढलं नाही. शेकडो आणि 500-700 लोकांना अल्प दरामध्ये जीवनदान देण्याचं काम केलं. माझ्या कामामध्ये पावित्र्यता होती. 3-3 लाख रुपये भरून करोनामध्ये काही काहींचं कुंकू हरवलं, काही काहींचं पोट हरवलं, काही काहींची पाठ हरवली. या बंडू काकाने 18-19चा स्कोर असताना 30,000च्या पुढे बिल गेलं नाही. एकही परमात्माच्या घरी गेलं नाही, कारण जिथे सच्चाई आहे तिथे परमेश्वराचा आशीर्वाद असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझं रामरेम हॉस्पिटल. अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. आणि म्हणून कुठे जाईल, काय जाईल, म्हणून मी सांगू इच्छितो. आणि दम आम्ही कधी कोणाच्या निवडून आमदारकी असू द्या, आत्ता असू द्या, समोरच्या एका कार्यकर्त्याच्या घरी भेटायला गेलो नाही, एका नेत्याला नाही, आणि कोणाला त्यांच्या कॉम्प्लेक्स घेऊन फिरणाऱ्यांना बोललो नाही. हा आमचा खानदारीपणा आहे. नाही तर तुम्ही तुला पायी घेसू कशा तू पळून गेल्यानंतर मग कोण राहील इथे. अरे तुम्हीच माणसं काही नाड खात का, आम्ही ते काहीतरी खात असू का नाही. काय रे बाबा, अरे असं नाही. काही न्यायनीती आहे का नाही. निवडणूक लढायची तर लोकशाही मार्गाने लढायची. तुम्ही लढवया. माझ्या बापाची शपथ, माझ्या जगदंबेची, प्रभू रामचंद्रांची शपथ, मी एकाही कार्यकर्त्याला त्यांच्या कोणाला विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरी गेलो नाही, कोणाला सांगितलं बी नाही, कोणाला दम बी दिला नाही, आणि कोणाला हे करून ते करून पाहिलं बी नाही. मी लोकशाही मार्गाने खानदानीपणाने निवडणूक लढतो. लढा. जर कधी अशा पद्धतीने बोलायला लागला, पायी घिसून हे करून कशा घेतो, समजून घ्यायचं याच्या पायाखालची पाळू सरकली, याची माती आणि याचा गुलाल नाही, फपाटा झाल्याशिवाय राहणार. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर पाणीपट्टी असेल तर 2800 रुपये पाणीपट्टी मालेगाव महानगरपालिकेची, आणि 12 महिन्याची पाणीपट्टी घेतात आणि 2 दिवसाआड पाणी पुरवठा करतात.
मग जर दिवसाआड पाणी पुरवठा केला तर 6 महिन्याचा पाणी पुरवठा झाला, आणि दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला तर तो 3 महिने पाणी पुरवठा झाला. मग 2 दिवसाआड पाणी पुरवठा येतो, मग ताई तुम्हाला किती 3 महिन्याचा, मग तुम्ही 2800 रुपये घेतात कसले? मग तुम्ही 1400 रुपये 1 दिवसाआड आणि 2 दिवसाआड झालं 700 रुपये. मग तुम्ही ही जनतेची लूट नाही करत का? त्याच्याही पलीकडे जाऊन नाशिक सारख्या शहरामध्ये 300 रुपये पाणीपट्टी, 300 रुपये. क वर्ग नगरपालिका तुमच्या आपल्या मार्गनगर पेक्षा महाग आहे. 300 रुपये पाणीपट्टी झोपडपट्टीला 6 महिन्यासाठी, 600 रुपये 12 महिन्याची पाणीपट्टी आहे. अरे हे गरिबांचं शहर आहे. या गरीब लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, तुम्हाला निवडून दिलं, आणि तुम्ही यांचा खिसा काढतात 2800 रुपये घेऊन. विचारा नाशिकला सगळ्यांचे नातेवाईक आहेत. 1400 रुपये फ्लॅटला आणि 1200 रुपये फ्लॅटला आणि 1400 रुपये बंगल्याला. आपल्याकडे आपल्या घरांना 2800 रुपये दुपटीची पाणीपट्टी आणि 3 महिने पाणी पुरवठा होते. हा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार. घरपट्टीच्या बाबतीमध्ये आता संदीप बापू बोलत होता, रातमजार ठराव. ते जे नगरसेवक होते ते आपल्या वार्डाचे सन्माननीय उपमहापौर निलेशजी आहेर होते. त्यावेळेला स्थायी समिती त्याच्या वेळेला अस्तित्वात नव्हती, उपमहापौर होते, आणि यांनी त्या वेळेला त्या ठिकाणी एक स्थायी समिती जर राहिली तर अभाव टेंडर होत नाही, मर्यादा असतात. पण हे त्या ठिकाणी स्थायी समिती नसल्यामुळे सभापती नव्हता, तो ठराव होत नव्हता. हे उपमहापौर होते, यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन 2 दिवसासाठी प्रभारी सभापती झाले आणि 8 कोटी रुपयाचा सर्वेक्षण तुमच्या आमच्या घरपट्ट्या वाढवण्यासाठी करून घेतला. 8 कोटी. अरे 8 कोटी म्हणजे किती झाले? आणि तुम्ही रोजगाराच्या भाषा करता. अरे 8 कोटीपेक्षा जर तुम्ही जे घरपट्ट्या वसूल करतात त्या कर्मचाऱ्यांना जरी बरोबर घेतलं असतं, ते घरपट्ट्या अशा बी वसूलच करतात. त्यांना जरी सांगितलं असतं, त्यांच्याबरोबर जर 9 वसाहतमध्ये अनेक BE झालेले, डिप्लोमा झालेले सुशिक्षित बेरोजगार आहेत आपल्या गावामध्ये. या 10-12 पोरांना जर नोकरीला मानधनावर 15-20 हजार रुपये दिला असता तर त्यांना रोजगार बी मिळाला असता. आणि स्वस्तामध्ये 10 पोरं जर कामाला लावली असती या घरपट्टी वसुलींबरोबर 500 रुपयाप्रमाणे 5,000 रुपये दिवसाचा त्यांचा पगार झाला असता. 10 दिवसाचे 50,000, महिन्याचे 1.5 लाख, 12 महिन्याचे 18 लाख. 2 वर्ष या 9 वर्षाच्या आपल्या सुशिक्षित बेरोजगारांनी जर सर्वेक्षण केलं असतं तर 36 लाखामध्ये हे सर्वेक्षण होणार होतं. तुम्ही 7.5 कोटीचा या जनतेचा डल्ला मारलेला आहे. तुम्ही याचं उत्तर आणि खुलासा करा. मध्ये खासगीकरण केलं. खासगीकरण कधी होतं? ज्या वेळेला त्या शहरामध्ये 3-3 वर्ष लागोपाठ 50% पेक्षा वीज चोरी असेल, वीज गळती असेल, तेव्हा खासगीकरण होतं. आणि अशा प्रकारची वीज गळती महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वसमत आहे 57% शाहीशी, पाथरी आहे 58% तिथे वीज बिल चोरी, बीडला 52% वीज बिल चोरी, परळीला 57% वीज बिल चोरी, ठाण्याला 54% वीज बिल चोरी, नीलगंगा, जळगाव इथे सगळींकडे 3-3 वर्ष वीज गळती, वीज बिल. राजू दादा इथे, तारके दादा इलेक्ट्रिक मध्ये काम करतात, खोटं बोलणार नाही श्रीरामाची शपथ. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी वीज गळती होती ना. आपल्या मालेगावला किती होती? ती आपल्या भागात नाही, तिकडे सगळे संच काळे पाईपचे कारखाने तिकडे चालतात, तिकडे थोड्या. तरी सुद्धा फक्त 41 आणि 42% होती. एकच वेळेला वीज गळती ही फक्त 51% झाली. अरे इकडे 57 आणि 58 आहेत ना, बीडला, इकडे पाथरीला, परळीला, ठाण्याला. आणि तिथे त्या लोकांनी, तिथे फक्त आमदारच होते या शहरांनी. त्या आमदारांनी तिथे खासगीकरण होऊ दिलं नाही. तुम्ही मंत्री असताना या मालेगाव शहराचं वीज बिल MSEBचं खासगीकरण झालं. त्याचं दुष्परिणाम असे झाले की माझ्या गरीब रिक्षावाल्या, माझ्या इंदिरानगरच्या माय मावल्या निंदायला टुपायला जातात. कुणी आचारीकडे स्वयंपाकाला पोळ्या भात लाटायला जातात. 200-300 रुपये मजुरी आणतात. त्यांना 250 रुपयाचं बिल 900 रुपयावर, कोणाला 2,000, कोणाला 3,000 दर महिन्याला. यांना हा चटका देण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. कशी ही जनता तुम्हाला माफ करणार? या दळतं आणि कुत्रं पीठ खातं असा कारभार या नगरपालिकेमध्ये चाललेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, या ठिकाणी श्रीराम मंदिराच्या चरणाजवळ माझ्या बच्चाव JP बच्चावांचा मला अभिमान आहे. यांना पाकिट आल्यानंतर JP बच्चावने सांगितलं, भाऊ
मी कचरा ना पैसा ना पाकिटल्या हात लावणार नाही, पुढे 2 पिढ्या म्हणे कचरा येते म्हणे तुमलेच राहू द्या म्हणे, अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा. भूमिगत गटार सायन्सी पाईप संदीपनी सांगा, आबा सांगतीलच. आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आपल्या सुदैवाने असं आपले नेते सन्माननीय गिरीश महाजन साहेब हे तापी खोऱ्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जशी योजना प्रशासनाने ठेवली होती ती संपूर्ण योजना फक्त मंजूर करण्यात आलेली नाही, तर त्यात आरपारचा टेंडर सुद्धा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गिरणाच्या माध्यमातून समग्र उत्तर महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि त्यामुळे पाण्याची उपलब्धता ही प्रत्येक वर्षाला म्हणजे दुष्काळ असला तरी सुद्धा आपल्याकडे मुबलक पाणी असेल अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने ठेवली. आज समर्थ मालेगाव शहरामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं, अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं. कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर सुद्धा रस्ते फुटताना दिसतात. विधानसभेच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कॉन्क्रिटीकरण झालं नाही पाहिजे. मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अजून डांबराचे रस्ते आहेत, आपल्याकडे कॉन्क्रीट का? कारण आपण सिमेंटच्या घरात जे लोक राहतात त्यांना फक्त माहिती आहे की सिमेंट तापल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये ते रात्री सुद्धा घर थंड होत नाही. आज हे समग्र शहर तुम्ही कॉन्क्रीटचं केलेलं आहे. ह्या शहराची तापमान दर उन्हाळ्यापेक्षा 2 अंश सेल्सिअसनी कायमस्वरूपी वाढलेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रचंड त्रास या सगळ्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचा होणार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते करत असताना जे टेंडर काढले, या टेंडर्सच्या मध्ये स्पष्टपणानं असं नमूद करावं लागतं की ज्या ठेकेदाराकडे आरएमसीचा स्वतःचा कारखाना आहे त्याच माणसाला ठेका देण्यात यावा. पण यांनी अशा कुठल्याही माणसाला ठेका दिला नाही. ज्यांना ठेके दिले त्यांच्याकडे आरएमसीचे कारखानेच नव्हते. आणि मग आरएमसीचे जे कॉन्क्रीट असतं त्याचा एक दर्जा असतो, त्याला एक विशिष्ट तापमान असतं आणि ते आरएमसी कॉन्क्रीट हे प्रचंड महाग आहे. आणि मालेगावात जे वापरलं गेलं ते अजॅक्स मॅक्स नावाच्या कंपनीचं कॉन्क्रीट होतं. आजही काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी जाऊन उभ्या असल्या गाड्या तुम्ही बघा, त्याच्यावर अजॅक्स मॅक्स नाव तुम्हाला वाचायला मिळेल. आणि अजॅक्स मॅक्स कॉन्क्रीट जे आहे याची किंमत ही आरएमसीच्या पेक्षा 50% कमी आहे. आणि म्हणून हे अतिशय निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट हे मालेगावमध्ये वापरलं गेलं, आरएमसी वापरलं गेलं आणि मोठा भ्रष्टाचार याच्यात केला. आज रस्ते झाले आणि रस्ते झाल्याच्या नंतर यांना भुयारी गटारी आठवल्या आणि मग भुयारी गटारीचं काम सुरू झालं. आता मला सांगा भुयारी गटार, भुयार म्हणजे काय? भुयार ही अशी गोष्ट आहे की त्याच्यात माणूस पायी चालूच राहू शकला पाहिजे. आज मुंबईमध्ये तुम्ही बघा, पुण्यामध्ये तुम्ही बघा, नाशिकमध्ये तुम्ही बघा, 6 फुटापेक्षा छोटी भुयारी गटार कुठेही नाही. आणि आपली भुयारी गटार 6 इंचाची, म्हणजे माणसाचं सोडून त्याची उंदराची भुयारी केली का काय असं प्रश्न निर्माण व्हायला लागला. आणि इतकं गंभीर चित्र याच्यातून निर्माण होणार आहे. हे सगळं जे आपल्या महिला घरात असणार आहे, वेस्टी ड्रेनेजचं पाणी असणार आहे, हे सगळ्यांनी जेव्हा त्या चूक होतील प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ते खराब पाणी हे रस्त्यावर येईल, तुंबेल आणि त्याच्यात जी दुर्गंधी पसरणार आहे त्याच्यातनं प्रचंड मोठ्या आरोग्याच्या सुविधा समस्या या आपल्या सगळ्यांच्यासाठी निर्माण होणार आहेत. आणि म्हणून ही 2029 मध्ये चालू होणारी योजना ही 2029लाच बंद झालेली तुम्हाला पाहायला मिळेल, हे निश्चितपणे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून मोठी फसवणूक आपली सगळ्यांची या बाबतीत आहे. घर बांधायला निघाले तर 2.5 लाख रुपये. सगळ्या गोष्टींच्या योजना जर बघितल्या तर गरीबाच्या घरामध्ये पूर्वी जेव्हा बायपास व्हायचा तर त्या घराला टेन्शन यायचं, वावर विकायचं का घर विकायचं का काय ताबेगान ठेवायचं. बायपासला 4 आणि 5 लाख रुपये लागायचे. उपचाराच्या अभावी कोणाचं कुंकू, कोणाचं पोट, कोणाची पाठ जायची. आज मोदी साहेबांनी या जनकल्याणकारी योजनांमध्ये, आयुष्यमान योजनामध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार आपल्या सगळ्या गोरगरिबांना होतात. याचाही गोष्टींचा विचार तुम्हाला करायला पाहिजे. अर्ध तिकीट आहे, वृद्ध पेन्शन आहे, विधवा पेन्शन आहे, अपंगांना मानधन आहे, कामगार कल्याण योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे. कितीतरी योजना या सरकारच्या काळामध्ये आपल्याला लागू झालेल्या आहेत. म्हणून ज्या नेत्यांनी ही दृष्टी ठेवली सबका साथ सबका विकास, त्या नेत्याच्या उमेदवारांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे. एवढीच विनंती आजच्या प्रसंगी करतो. वेळेचं भान ठेवत या ठिकाणी थांबतो. मी एकच गोष्ट सांगेन, विरोध करणार का काय, आम्ही काही काम करणार नाही, आम्हाला काही काम आवडतच नाही. काका म्हणते म्हणा पाहुणार ठीक आहे. तसंच उदाहरण झालं काका आता परत 2009 पासून आजपर्यंत काका जो पाहुणा आजपर्यंत उजवी मी तर
उमेदवार गरज आणि मी कसा केली आता तेवढी तर नाही होत झाले उमेदवार कसा असावा. आता आम्ही मध्ये फिरत होतो तर महिलांनी कंप्लेंट केली काका लाईट बंद आहे म्हणे दिवाळीपासून लाईट काढून घेऊन गेले अजून बसवलं नाही. या आमच्या उमेदवारांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी वळीच्या पूर्ण लाईट बसून दिल्या. हातात सत्ता नसताना ही ताकद लागते काम करायची. एक ओपन स्पेस होता तिथे घुसा निघायच्या लोकांना त्रास व्हायचा. यांना त्या महिलांनी कंप्लेंट केली. यांनी लगेच दुसऱ्या दिवशी दीपक गायकवाड त्यांनी तिथे जेसीबी पाठवले पूर्ण कंपाऊंड साफ केलं आणि त्यांना व्यवस्थित साफ करून एरियाच्या लोकांच्या ताब्यात म्हणतात. याला काम म्हणतात. आता निला काय मला दुसतो नाही तुम्हाला दोस्तच लहानपण पण कॉलेजपासून 10 पर्यंत जेवढे आम्ही मित्र त्याच्या बरोबर होतो एकाही मित्राचा रुपया त्यांनी फायदा केला नाही तर त्याचं झाले. आता समोर म्हणतात कार्यकर्ता नेता कसा पाहिजे उमेदवार कसे पाहिजे. अरे तुम्हाला उमेदवाराचा शोध रात्री कोणा खेळा तुम्ही ते सांगता येत नाही. काय करावं सर मला काही मी कन्फ्युज कधी कधी. तर या सर्व वातावरणामध्ये बंधूंनो हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. स्वराज्याच्या संस्थापकाची तुम्हाला शपथ आहे. जर तुमच्या रक्तात भगवं रक्त असेल तर उद्यापासून तुम्हाला परिवर्तन करावं लागेल लक्षात घ्या. संभाजीराजे गेले या हिंदवी स्वराज्याला राजा नव्हता. मोकळा होऊन गेला हिंदवी स्वराज्य पोरका होऊन गेला. हा बाळाबंधूला नखरा पाडला जातीचा माळवा थांबला नाही. 25 वर्ष त्याने मुघलांच्या विरोधात लढाई दिली. अक्षरशः मुघलांना या देश सोडून जावं लागलं पण मावळा हातरला नाही. बिगर राजाचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ती अवघड तुमची आहे. आजपासून आतापासून जेव्हापर्यंत यांच्या घरात मार पडत नाही ही दशा थांबवण्यासाठी तुम्हाला परिवर्तन करायचं आहे. उघड छातीने या गावात फिरायचं आहे तरच तुम्ही मराठ्यांच्या अवलाद तरच छत्रपतीच्या अवलाद राहा. भूमिगत गटारीला 40 गावची लोकसंख्या जास्त आहे का आपल्या मालेगावपेक्षा. तिथे 1 फुटी पाईप आहे आणि आपल्याला 6 फुटी पाईप त्या ठिकाणी टाकतात. इतका सदृष्ट भ्रष्टाचार चाललेला आहे. आणि महानगरपालिका 6 इंची पाईप 6 इंची टाकतात. इतका सदृश भ्रष्टाचार चाललेला आहे. याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर तुम्ही फक्त 1-2च गोष्टींचा विचार करा. भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार हे यांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान. या ठिकाणी अजून बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या तिकडे सभा असल्यावर भ्रष्ट अधिकारी एकही आयुक्त आपल्या इथे दर्जेदार आणला नाही. जेवढेही आयुक्त आणले असतील ते सगळे भ्रष्ट. बालचंद्र गोसावी बदलापूरला 111 कोटीचा घोटाळा केला. जेलमध्ये गेला फरार झाला. नंतर जेलमध्ये गेला जामीन झाला. आपण त्यांना मालेगावात आणलं. त्याच्यानंतर दीपक कासार करोनाचा काळ त्याला 4 वेळा सस्पेंड केलेला आहे निलंबित झालेला आहे. त्याला आपण पाचारण केलं आणि करोना काळामध्ये सगळे इकडे व्यस्त आणि हे मात्र औषधं बेड पंख्यांमध्ये व्यस्त. वेळेचं भान ठेवत आबांनाही बोलायचं आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या ह्या गोल सबका साथ सबका विकास अनेक चांगल्या योजना लावल्या राबवलेल्या आहेत आपल्या सगळ्या कल्याणासाठी. कोणीही वंचित नाही आणि कोणीही गरीब राहिलं नाही. आता ह्या भारत देशामधला जर गरीब कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त व्यसनाधीन करणारा गुटखा खाणारा आहे. मुलगी जन्माला आली तर बापाने 50,000 टाकत नाही पण मोदी साहेबांचं सरकार मुलीच्या खात्यावर 50 टाकत. मोफत शिक्षण तिला शिक्षणाला सायकल वृद्ध पेन्शन विधवा बहिणींना पेन्शन किसान पेन्शन सगळ्या गोष्टी या जनकल्याणकारी. भारतामध्ये गरीब कोणी राहिलं नाही. शिक्षण मोफत आहे दवाखाना मोफत आहे अन्नधान्य मोफत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करायला पाहिजे. लाडकी बहीण ते सांगतात की आम्ही लाडकी बहीण बिहारमध्ये झाली तेव्हा मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मी लागू करा आणि आज ती महाराष्ट्रामध्ये जी लागू झाली ती मोदी सरकारची पुण्याई.
आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला नाही. आज आपल्या भारतीय जनता पार्टीचा वचननामा जाहीर झाला. 5 लाखाचं कर्ज ह्या लाडकी बहिणींसाठी बिन व्याजाचं कर्ज मिळणारे आजच घोषणा झाली. ही लाडकी बहिणींसाठी